नमस्कार, तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मी माझ्या मुलाचे बोरन्हाण आणि हळदी कुंकू कार्यक्रम कसा केला हे आजच्या ब्लॉग मध्ये बघणार आहोत। तर मी आमच्या अंगणात अशी छान गहू, तांदूळ, बांगड्या, ब्लाउज पीस वापरून अशी छान रांगोळी काढलेली। त्यानंतर फ्लॅटच्या दरवाजासमोर पतंगाची रांगोळी काढून त्यात हळदी कुंकू ठेवलेले। या कार्यक्रमासाठी मी माझ्या बिल्डिंगवरच्या छोट्या मुलांना आणि मैत्रिणींना हळदी कुंकवासाठी बोलावले होते। हळदी कुंकवाची तयारी करायची म्हटली तर मी येथे टेबलवर हळदी कुंकू, विड्याचे पान, सुपारी आणि मी वाण म्हणून आणलेले हे ट्रे ठेवले होते। त्यानंतर आता बघूया मी बोरन्हाणासाठी काय तयारी केली आहे। तर मुलांसाठी मी येथे एका प्लेटमध्ये मुरमुरे, चॉकलेट्स, बिस्किट, बोर, हरभरे, मटरच्या शेंगा ठेवलेल्या, विड्याची पानं आणि फुलं वापरून छान असं डेकोरेट केलेलं। त्यानंतर एका प्लेटमध्ये मी बनवलेले तिळीचे लाडू आणि तिळगुळ ठेवले होते। ही प्लेट अशी डेकोरेट केलेली। संक्रांतीच्या ह्या 5 सुगड्यांत मी गाजराचे काप, हरभरे, बोर, मटरच्या शेंगा आणि तिळीचे लाडू ठेवून अरेंज करून ट्रे मध्ये ठेवले आहेत। बॅकग्राऊंड डेकोरेशन म्हणून मी घरीच कागदाचे रंगीत पतंग बनवलेले। तुम्हाला माझं डेकोरेशन कसं वाटलं हे कमेंट मध्ये नक्की कळवा। बोरन्हाणासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हलव्याचे दागिने। तर ही दागिने सुद्धा मी घरीच बनवलेली। ही दागिने घरी कशी बनवायची याचा पूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे आणि मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करत आहे, नक्की चेक करा। त्यानंतर आम्ही पार्थचे असे छान फोटो आणि व्हिडिओ काढून घेतले आणि मग आई आणि मी मिळून त्याला हलव्याचे दागिने घातले। मग झाली बोरन्हाणाला सुरुवात। सर्वप्रथम मी पार्थचे औक्षण करून घेतले। त्यानंतर माझी आई, जाऊ, नणंद, माझी बहीण यांनी सुद्धा पार्थचे औक्षण केले। आपण 5 किंवा 7 जणी बाळाचे औक्षण करू शकतो। मग औक्षण झाल्यावर पार्थच्या डोक्यावरती चिरमुरे, बोर, उसाचे तुकडे टाकून त्याला नाव घातलं। हळदी कुंकवासाठी मी सगळ्यांना हळदी कुंकू देऊन वाण दिले आणि नमस्कार केला। त्यानंतर आम्ही मागवले होते समोसे आणि मग मसाला दूध। असा पार पडला पार्थच्या बोरन्हाणाचा कार्यक्रम आणि माझ्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम। तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा अँड प्लीज सबस्क्राईब करा। थँक्यू।